नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 14 जुलै 2021. संध्याकाळचे 7:03 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. 10,889 क्रिप्टोकरन्सीज आहेत टोटल जगामध्ये. 385 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत. 4 नवीन लिस्टिंग झालेले आहेत इथे एक्सचेंजेसच्या आणि 9 नवीन क्रिप्टोकरन्सीज इथे रजिस्टर झालेल्या आहेत. टोटल मार्केट कॅप आहे $1.339 ट्रिलियन. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम जर बघितला तर $65.2 बिलियन आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे मार्केटवरती 45.8% आणि इथेरियमचा आहे 17.2%. ओव्हरऑल मार्केट कॅप जर बघितलं $1.34 ट्रिलियन आणि 0.14% मार्केट वर आलेलं आहे कालच्या आता यावेळच्या प्राइजेसच्या हिशोबाने. टॉप 10 चेक करूयात पटापट. बिटकॉइन आहे $32,700, 0.54% वाढलेला आहे 24 तासांमध्ये. जवळजवळ 5.85% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $613 बिलियन मार्केट कॅप आहे बिटकॉइनच्या नंतर लगेच इथेरियम आहे $1989, $1,989, 0.5% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 16.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $231 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर एका डॉलरला $62.1 बिलियन मार्केट कॅप. बायनान्स कॉइन $307.66, 0.48% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 8.67% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. आणि $46.991 बिलियन मार्केट कॅप आहे. कार्डानो जर बघितलं तर $1.27 आता आहे. 0.5% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 11% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $40 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल बघितलं तर आता 61.5 सेंटला आहे. 0.5% आसपास म्हणजे 0.42% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 8% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 28.39 बिलियन मार्केट कॅप आहे. USD कॉइन जर पाहायला गेलो आपण आता तर एका डॉलरला आहे काहीही मुवमेंट नाहीये. $26.5 बिलियन मार्केट कॅप आहे. डोज कॉइन 8व्या नंबरवरती 20 सेंट वरती येऊन पोहोचलाय आणि 0.87% वाढला आहे 24 तासांमध्ये आणि 13.63% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $25.9 बिलियन मार्केट कॅप आहे. पोल्काडॉट आणि राहिले आता शेवटचे 2 पोल्काडॉट आणि बायनान्स USD. पोल्काडॉट आता आहे $13.95, 2.14% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 18.78% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $13.483 बिलियन मार्केट कॅप आहे. BUSD जर आपण आता बघितलं तर $1 आहे ऑफकोर्स आणि $10.685 बिलियन मार्केट कॅप आहे. इथे तुम्हाला जाणवेल की आता युनिस्वॉप 11व्या नंबरला गेलेला आहे. युनिस्वॉप मध्ये बऱ्यापैकी डिग्रेडेशन झालेलं आहे. 22% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. त्यामुळे युनिस्वॉपला आता ओव्हरटेक केलेलं आहे BUSD ने. ओके, आपले टॉप 10 आणि ओव्हरऑल मार्केट कॅप बघून झालेलं आहे. सगळे ग्राफ जर तुम्ही आता बघायला गेलात इथे आता तर सगळे ग्राफ हे निगेटिव्हिटीकडे जाणारे तुम्हाला सापडतील. एक सेकंड, हे बघा सगळे ग्राफ्स, ऑल द ग्राफ्स सगळे निगेटिव्ह आहेत. जे फक्त पॉझिटिव्ह दिसत आहेत थोडे किंवा म्हणजे कमी हललेले दिसत आहेत ते सगळे स्टेबल कॉइन्सचे ग्राफ्स आहेत. दुसऱ्या कुठल्या क्रिप्टोकरन्सीज आता तरी काही वाढलेल्या नाहीयेत, सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये आहेत. आपण एक काम करूया, आता क्रिप्टो जगतातल्या बातम्यांकडे वळूया. कॉइन टेलिग्राफ वरती आपण आलेलो आहोत. पहिली बातमी म्हणते आहे ब्राझिलियन सिक्युरिटीज रेग्युलेटर अप्रूव्स इथर ETF. तर ETF म्हणजे म्युच्युअल फंड सारखं किंवा थोडंसं एखादं प्रॉडक्ट सारखं असतं की तुम्ही त्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करता आणि मग ते फंडचे मॅनेजर जे असतात ते ऍक्च्युली अंडरलाईंग ऍसेट मध्ये म्हणजे त्या प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात. जसं म्युच्युअल फंड मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला एक पर्टिक्युलर नंबर ऑफ शेअर्स किंवा मग त्याचे जे म्हणतात व्हॅल्यू ते मिळतात आणि जे आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात ते तिथला फंड मॅनेजर घेतो आणि ऍक्च्युअल कमोडिटीज मध्ये किंवा ऍक्च्युअल स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यामधून जे काही बेनिफिट्स असतात ते आपल्याबरोबर शेअर करतात. तर सिमिलर प्रोडक्ट असतं ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर ब्राझीलमध्ये आता ETF ला परवानगी मिळालेली आहे इथेरियमच्या. ठीक आहे,
कॅनडामध्ये ऑलरेडी काही प्रोडक्ट्स आहेत बिटकॉइनचे आणि इथिरियमचे, तसंच आता ब्राझीलमध्ये पण परवानगी मिळालेली आहे. विजा टू अप्रूव्ह बिटकॉइन स्पेंडिंग कार्ड फॉर ऑस्ट्रेलियन स्टार्टअप क्रिप्टोस्पेंड. क्रिप्टोस्पेंड नावाचा ऑस्ट्रेलियामधलं एक क्रिप्टोकरन्सी स्टार्टअप आहे आणि त्यांच्याबरोबर आता विजाचं टायअप झालेलं आहे. विजा त्यांना कार्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे. जज स्कोर्स बिटमेक्स लॉसूट प्लॅन्टिव्स फॉर ऑफरिंग हिम क्रिप्टो बेसिक्स लेसन्स. तर बिटमेक्स नावाचं एक डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे क्रिप्टोकरन्सीचं. तर त्याच्या अगेन्स्ट काहीतरी केस चालू होती आणि कॅलिफोर्नियामधले हे जज साहेब आहेत आणि जे हिअरिंग चालू असताना किंवा त्यांना ऑफर दिली गेली, ज्यांनी बिटमेक्सच्या अगेन्स्ट ही केस केलेली आहे, तर त्यांनी त्यांच्या लॉयरने आणि त्यांच्या टीमने यांना ऑफर दिली जजला की आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीचे बेसिक्स समजावून सांगतो. तर त्यांनी त्यांना बऱ्यापैकी झाडलेलं आहे असं म्हणू शकतो. आणि बिटमेक्सवरती आधीच्या पण काही केसेस होत्या त्या पण क्लिअर झालेल्या आहेत. आता पुढे काय होतं ते बघायचं. बिटकॉइन मायनिंग बॅन अँड इझी डिसिजन फॉर चायना सेज बिटमेन EMEA पार्टनर. तर बिटमेन म्हणजे जी जायंट आहे क्रिप्टोकरन्सी मायनिंग हार्डवेअर मॅन्युफॅक्चरर आहे, ती चायनामधलीच आहे. तर त्यांच्या पार्टनरचं म्हणणं आहे की बिटकॉइन मायनिंग बॅन करणं हा खूप सोपा डिसिजन होता चायनीज गव्हर्नमेंटसाठी किंवा चायनीज ऑथॉरिटीजसाठी. कारण चायनामध्ये महाप्रचंड लेवलला पोल्युशन होतं असं म्हटलं जातं. ते लोक रिस्पॉन्सिबली वागत नाहीत किंवा मग एन्व्हायरमेंटली फ्रेंडली त्यांच्याकडचे ऍक्शन्स नसतात असं मानलं जातं. आणि मोठ्या प्रमाणावरती जर तुमच्याकडची एनर्जी एकाच पर्टिक्युलर कामासाठी वापरली जात असेल तर तुमचं बाकीचं जे काही एनर्जी सेव्हिंगसाठी तुम्ही करताय ते वेस्ट होतं, बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सोपा डिसिजन होता असं यांच्या पार्टनरचं म्हणणं आहे. आणि एनिवेज त्यांच्यासाठी तर हे चांगलंच आहे त्या पार्टनरसाठी, कारण ते काय करणार शेवटी चायनामध्ये बसल्या बसल्या बिटमेन कडून सगळं विकत घेतलं जात होतं. पण आता काय होणार की हे जे असे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडे ते सगळा माल जाईल आणि मग हे दुसऱ्या जगामध्ये विकतील. कारण बिटकॉइन मायनिंग किंवा कुठल्याही मायनिंग इक्विपमेंट आता चायनामध्ये तर विकलं जाणं शक्य नाही वाटत आहे. अगदी लपून छपून जरी कोणी काही केलं तरी पण गव्हर्नमेंटने इव्हन हेल्पलाईन सुद्धा सुरू केलेल्या आहेत, जिथे लोक फोन करून रिपोर्टिंग करू शकतात की आम्हाला इथे कुठेतरी मायनिंग चालू आहे असं कळलं आणि मग ते जाऊन ऑथॉरिटीज जाऊन ते बंद पाडलं. बिटकॉइन प्राइस कॅन गो ओनली अप इफ $30,000 अक्युम्युलेशन रिसेट कंटिन्यूज. तर रिसर्चर्सचं असं म्हणणं आहे की बिटकॉइन जेव्हा $20,000 आसपास मागच्या ग्रोथ सायकलमध्ये होता त्यावेळी भरपूर प्रमाणामध्ये सेल प्रेशर आल्यामुळे तो क्रॅश झाला. नंतर आता सुद्धा यावेळी जेव्हा $20,000 पोहोचला तेव्हा बऱ्याचशा लोकांनी परचेस करायला सुरुवात केली की मागच्या वेळेचा आता परत हाय आता रीच झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला सुरुवात केली. आणि जे क्रिप्टोकरन्सी मधले व्हेल्स किंवा शार्क्स किंवा महाप्रचंड जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांच्याकडे हजारो बिटकॉइन वगैरे असतात किंवा काही जणांकडे तर लाख बिटकॉइन सुद्धा आहेत, तर ते लोक त्या लोकांनी काय केलं की $30,000 आसपास $20,000 विकत घ्यायला सुरुवात केली. अक्युम्युलेशन फेज होती आणि $30,000 आसपास त्यांनी विकायला सुरुवात केली हळूहळू हळूहळू. आणि प्राइस मात्र $30,000 नंतर सुद्धा थोडीफार वाढली, कारण प्राइस वाढलेली बघून आणखीन लोकांनी मोठ्या क्वांटिटीमध्ये विकत घेतली. आणि थोडक्यात काय झालं, 30,000 ते 64,000च्या दरम्यान भरपूर सेल प्रेशर आला आणि 64,000ला तर ते सेल प्रेशरमुळे मार्केट खालच्या दिशेने जायला लागलं. तर आता परत काय होतंय की विकणं थांबून बरेचसे शार्क्स आणि व्हेल्स आणि छोटे छोटे लोक सुद्धा प्राइस इतकी अट्रॅक्टिव्ह वाटते त्यांना की त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर थोडक्यात काय की असंच विकत घेणं म्हणजे हॉडलर्सने काही विकलं नाही. हॉडलर्स इज अ डिफरंट कॅटेगरी, ट्रेडर्स इज अ डिफरंट कॅटेगरी. बघा, ट्रेडर वेगळे, हॉडलर वेगळे आणि त्यातल्या शार्क वेगळे आणि स्मॉल फिश वेगळे. तर शार्क्स आणि स्मॉल फिशने आता विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे. हॉडलर्सने काही विकलं नाही पाहिजे फक्त, आणि शार्क आणि स्मॉल फिशने विकत घेत राहिलं पाहिजे. असं जर झालं थोडा वेळ तर मार्केटमध्ये परत चांगलं मोमेंटम येऊन पॉझिटिव्हिटीकडे आपण जाऊ शकतो. वळूया आपण आता कॉइन डेस्कच्या न्यूजकडे. कॉइन डेस्क वरती लाईव्ह सेशन थोड्या वेळापूर्वी चालू होतं. कॅटलिन लॉंग म्हणून आहे मॅडम, त्यांचं इंटरव्ह्यू सुद्धा चालू होता. बिटकॉइन डिप्स बिलो $32,000 as Fed rate hike bet rise. Gold remains resilient. म्हणजे फेडरल रिझर्व्ह कडून म्हणजे अमेरिकेतल्या सेंट्रल बँकेकडून बहुधा आता त्यांचा रेट जो असतो इंटरेस्ट रेट, तर तो वाढण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतंय की गोल्ड मात्र काही हललेलं नाहीये, पण बिटकॉइन मात्र खालच्या दिशेने गेलेला आहे. क्रिप्टोकरन्सीजमध्ये सगळ्याच क्रिप्टोकरन्सी खालच्या दिशेने गेल्या, मात्र गोल्ड तसाच राहिलाय. तर पुढे काय होतं आपण बघूया.
BlackRock CEO says there is very little demand for crypto. तर या गोष्टींकडे आपण किती लक्ष द्यावं हे फार म्हणजे प्रश्नचिन्हच आहे माझ्या मनात सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा याच्याकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. कारण हे मोठमोठे फंड मॅनेजर वगैरे लोक जे असतात किंवा काही बँकांचे सीईओ लोक वगैरे असतात किंवा मग वेगळ्या लेवलचे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, तर बऱ्याच वेळा माझा असा अनुभव आहे की ते काहीतरी इकडे वेगळं बोलतात आणि त्यांचे रिअल डिसिजन्स बॅक एंडला काहीतरी वेगळेच चालू असतात. म्हणजे जेपी मॉर्गनचे वगैरे सीईओ त्यांनी पण काहीच्या काही उलटे स्टेटमेंट दिले होते काही वर्षांपूर्वी. म्हणजे इथे त्यांचं बडबड वेगळी चालू होती मीडिया समोर, आणि बॅक एंडला त्यांनी तिकडून बाय करायला सुरुवात केली होती बिटकॉइनला. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटमुळे बिटकॉइन क्रॅश झाला आणि त्यांच्याच कंपनीने विकत घेतला. तर अशा गोष्टीकडे आपण खरंच दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपण स्वतः अॅनलाइज करावं काय आहे ते. फंडामेंटल्स वरती बेस्ड डिसिजन घ्यावे. ट्रेडिंगमध्ये मी नाही सजेस्ट करत जास्त काही, कारण मी ट्रेडर नाहीये. तर फंडामेंटली तुम्ही अभ्यास करून लॉंग टर्मच्या हिशोबाने काहीतरी करावं असं मला याच्यामध्ये वाटतं. आणि या टाईपच्या न्यूजकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर खूपच चांगलं आहे. पॅराग्वे प्रपोज्ड बिटकॉइन लॉ इन्क्लुड्स क्रिप्टो रजिस्ट्रेशन. तर पॅराग्वे जसं एल सॅल्वाडोरमध्ये काही दिवसांपूर्वी बिटकॉइनला लीगल टेंडर म्हणून मान्यता मिळाली, तसंच आता पॅराग्वे म्हणून एक दुसरा देश आहे, तिथे सुद्धा आज 14 जुलैलाच तो लॉ बिटकॉइनला प्रपोज करणारा एक लीगल टेंडर म्हणून प्रपोज करणारा लॉ किंवा बिटकॉइनला एक ऍसेट क्लास म्हणून कमोडिटी म्हणून ट्रीटमेंट देणारा एक लॉ आता तिकडे आजच पार्लमेंटमध्ये त्यांच्या पाठवणार आहेत ते व्होटिंगसाठी. तर त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिटेल्स काय आहेत हे त्यांनी पूर्ण दिलेले नाही आहेत, पण क्रिप्टो रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला शेवटी जाऊन रजिस्टर करावं लागेल की बाबा मला क्रिप्टोमध्ये काहीतरी करायचंय, आणि मगच तुम्ही क्रिप्टोमध्ये काय जे काही कामं आहेत ते करू शकाल. आपण आता बोलूया news.bitcoin.com कडे. टांझानिया अनाउन्सेस प्लॅन्स टू क्रिएट ब्लॉकचेन ॲडवायझरी टीम ॲज कंट्री मूव्स टू अडॉप्ट क्रिप्टो. तर ही खूप चांगली न्यूज आहे. टांझानिया सारखा देश जिथे भरपूर स्कोप आहे, आणि आफ्रिकन कॉन्टिनेंट तर आपण म्हणतोच की तिथे सगळ्यात जास्त हायएस्ट ग्रोथ पोटेन्शियल आता सध्या एशियापेक्षा सुद्धा आफ्रिकेमध्ये जास्त आहे. तर टांझानिया सारखा देश जर आता क्रिप्टो करन्सीला अडॉप्ट करण्याच्या मार्गावरती आहे. काही दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट होतं त्यांच्या प्रेसिडेंटचं की त्यांनी त्यांच्या सेंट्रल बँकेला सांगितलं होतं, त्यांच्या नॅशनल बँकेला सांगितलं होतं की तुम्ही क्रिप्टोच्या अडॉप्शनसाठी आता तयारी करायला सुरुवात करा. आणि आता ही न्यूज आलेली आहे की त्यांनी ॲडवायझरी काउन्सिल किंवा मग ॲडवायझरी टीम ते बनवत आहेत, आणि ती टीम मग गव्हर्नमेंटला समजावून सांगेल की कशा प्रकारे आपण लॉ बनवले पाहिजे. शांघाय लॉ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स अँड स्कॉलर्स स्टॉप क्रिप्टो करन्सी. तर आता इथे चायनामधलं जे काही आहे हे सगळं बॅनच्या दिशेने किंवा मग करन्सी कंट्रोलच्या दिशेने जाणारे डिस्कशन्स आहेत, आणि आफ्रिकेमधले वगैरे हे पॉझिटिव्ह आहेत. तसं तर रवांडामध्ये सुद्धा एका एनजीओने कार्डेनो फाउंडेशनची पार्टनरशिप करून चॅरिटी प्लॅटफॉर्म बनवायचं ठरवलंय. युएसमध्ये कॅलिफोर्नियामध्ये एका माणसाला अरेस्ट केलेलं आहे कारण त्याने कोविड-19 साठी जे एक लोन बनवलेलं होतं गव्हर्नमेंटने, त्या लोनला लोन घेऊन त्याने टेस्ला विकत घेतली आणि क्रिप्टो करन्सी विकत घेतली. हे फनी न्यूज आहे. क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग व्हॉल्युम्स डिक्रीज 40% इन जून. जून महिन्यामध्ये आपल्याला दिसतंय की आता सुद्धा आज सुद्धा 50-60 म्हणजे $60 बिलियन आसपास ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा, पण दॅट इज 40% म्हणजे आधीपेक्षा 40% कमी झाल्यावरती हा $60 बिलियन वगैरे आहे. सो आधीचा व्हॉल्यूम बऱ्यापैकी मोठा होता, आणि हा व्हॉल्यूम जसा कमी होत जातो तसं आपण म्हणू शकतो की मार्केटची स्ट्रेंथ कमी होतीये. तर आता पुढे समजा व्हॉल्यूम वाढला तर क्रॅशही होऊ शकतं आणि वरही जाऊ शकतं मार्केट. फक्त व्हॉल्यूम वाढणं किंवा कमी होणं हा पूर्णपणे तुम्हाला इंडिकेटर नाही म्हणू शकत आपण, त्याच्यामधून पूर्ण अंदाज येऊ शकत नाही. सेल्फ प्रोक्लेम बिटकॉइन इन्व्हेंटर जॉर्ज मोल्ट अरेस्टेड फॉर अलेजेड क्रिप्टो पेन्शन फ्रॉड. तर जॉर्ज मोल्ट हा एक मनुष्य होता जो रादर आहे युरोपमधला आहे, जो रेग्युलरली मोठमोठ्या क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेनच्या इव्हेंट्सला जायचा, आणि तिथे जाऊन तो त्याचं म्हणजे पूर्ण असं साधं सामान म्हणतो ना आपण की पद्धतशीर राहणं वगैरे, गळ्यामध्ये ते बिटकॉइनचं लॉकेट, अंगठीमध्ये पण बिटकॉइन, कफलिंगमध्ये बिटकॉइन, टायला पण पिन बिटकॉइनची, आणि तो सरळ सगळीकडे हे म्हणायचा की मी इन्व्हेंट केलेला आहे. ओके. आणि त्याची एक कंपनी होती ज्याच्यामधून ते क्रिप्टो करन्सीसाठी ट्रेनिंग वगैरे द्यायचे. असं बरंच काही त्यांचं चालायचं. जॉर्ज मोल्टला मी ऍटलिस्ट आय थिंक 2 ते 3 वेळा भेटलो. एकदा दिल्लीमध्ये, एकदा दुसऱ्या ठिकाणी, आणि बरंच त्याच्याशी इंटरॅक्शन पण झालंय. पण मला कधी असं वाटलं नाही की हा इन्व्हेंटर असेल बिटकॉइनचा. आणि तो प्रत्येक वेळी काही ना काही नवीन स्कीम्स घेऊन यायचा, याच्यात इन्व्हेस्ट करा, असं करा तसं करा.
तर त्याच्यावरती आता शेवटी एक पेन्शन फ्रॉड झालेला आहे आणि तो अरेस्ट झालेला आहे. आणि म्हणजे सगळ्यात मोठा जोक जर तुम्हाला ऐकायचा असेल तर अशा माणसाला, या जॉर्ज मोर्टला, पुण्यातलं सिम्बॉयसिस जी युनिव्हर्सिटी आहे तर तिथे त्यांनी क्रिप्टोकरन्सीवरती आणि ब्लॉकचेनवरती लेक्चर द्यायला अशा माणसाला त्यांनी बोलवलं होतं युरोपवरून. इथे एवढे म्हणजे इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी नॉलेजेबल लोक असून सुद्धा जर सिम्बॉयसिस सारखी युनिव्हर्सिटी सुद्धा या गोष्टीला बळी पडू शकते, तर भरपूर इन्व्हेस्टर्स सुद्धा त्याच्या अशा स्कीम्सला बळी पडले. आणि मला तर सुरुवातीपासूनच माझे एक दोन ऑस्ट्रियामधले माझे फ्रेंड्स आहेत, नंतर बेल्जियम मधले, तर त्या लोकांनी मला सुरुवातीलाच वॉर्निंग दिली होती की बाबा तू या जॉब पासून दूर राहा. हा हाईप म्हणतात त्याच्याकडे युरोपमध्ये, HYP, हाईप म्हणजे की हाय यील्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स किंवा मग MLM किंवा मग नेटवर्क मार्केटिंगचाच प्रकार असा. तर त्याच्यामध्ये तो जास्त इन्व्हॉल्व्ड असतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ती वॉर्निंग मी ऐकली, डिस्कशन्स केले त्या माणसाशी, इव्हेंट्समध्ये वगैरे बोललो, भेटलो आणि कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या दिशेने मी गेलो नाही त्या माणसाबरोबर. आणि हे चांगलं झालं. आता चला ही हॅज बीन अरेस्टेड. आता पुढे काय होतं ते काही अजून तरी त्यांनी पुढे दिलेलं नाहीये की त्याला किती शिक्षा होईल किंवा मग केस सुद्धा स्टँड झाली आहे की नाही ते अजून दिलेलं नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. जॅपनीज पोलीस अरेस्ट 4 men अलिजेडली बिहाइंड $55 million क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट स्कीम. तर या दोन्ही न्यूज एका लाईनीतल्या आहेत. जपानमध्ये पण कुठलीतरी एक इन्व्हेस्टमेंट स्कीम चालू होती, प्रॉबेबली नेटवर्क मार्केटिंग किंवा मग त्याच्याशी रिलेटेड काहीतरी हाईप किंवा मग MLM असेल ज्याच्यामध्ये क्रिप्टो इन्व्हॉल्ड असेल. तर त्याच्यामधून त्यांनी $55 million लोकांकडून गोळा केले आणि शेवटी पे आउट केल्यानंतर मग त्यांना त्यांच्या अगेन्स्ट केस झाली आणि पोलिसने त्यांना अरेस्ट केलेलं आहे. तर या दोन निगेटिव्ह नोट सोडून आपण टांझानिया, रवांडा या गोष्टींकडे लक्ष देऊया. आणि आता एक पूर्णविराम घेण्याच्या आधी रोजप्रमाणे एकदा फक्त मी रिफ्रेश करतो. आजची तारीख आहे 14 जुलै 2021. संध्याकाळचे 7:23 झालेले आहेत आणि बिटकॉइन आता आहे $32,814. ओके, सो तुम्हाला मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आपण आता इथेच पूर्णविराम घेऊया आणि उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉर्डन. बाय गाईज.